योगेश आबा साबळे आपणास विनंती असेल आपणही या दोनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. चला वडकी रॉयल्स आता जराही वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर दुसऱ्या बाजूने वडकी सुपर जायंट्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. दोन्ही टीम्स 12 मॅन कंपल्सरी आहेत, त्यामुळे 12 मॅन लवकरात लवकर पाठवा. सुपर जायंट संघाचे 12 मॅन उपस्थित आहेत, वडकी रॉयल्स संघाचे 12 मॅन लवकरात लवकर या. हिंदवी नेटवर्क आधी ज्यांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य आहे, आमचे मार्गदर्शक आदरणीय अमोलदादा मोडक यांचं देखील आगमन खास करून मैदानावरती होतंय. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. सुहास सर या, मॅन ऑफ द मॅच हा किताब आपल्याला लगेचच वितरित करायचा आहे. हॅलो चेक. हॅलो रॉयल्स 12 मॅन दोन्ही टीम 12 मॅन पाठवा. मॅन ऑफ द मॅच एक अफलातून खेळी अर्धशतकापासून एका धावेपासून दूर राहिले, परंतु एक नेत्रदीपक खेळी कुल कॅप्टन सुहास गायकवाड यांची पाहायला मिळाली. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ठरलेत दोनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. एक जबरदस्त खेळी आणि त्यानंतर सामनावीर सुहास गायकवाड. रॉयल्स 12वा खेळाडू. खूप खूप अभिनंदन वडकी जायंट हंटर्स टीम. सुहासजी गायकवाड सर, काय सांगशाल? आत्ताची खेळी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये, संघाचे कर्ते धरते आहेत, संघाचे कुल कॅप्टन आहेत, आणि तुमच्या टीम बद्दल काय सांगशाल? टीम स्पिरिट बद्दल काय सांगशाल? कारण सातत्याने खो खो असेल किंवा स्पोर्ट्स मधले इतर कोणते खेळ असतील त्या खेळाला मात्र कायम सातत्याने प्रोत्साहन देण्याचं काम तुमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. या स्पर्धेबद्दल काय सांगशाल? स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर स्पर्धा खूप नीटनेटकी आणि व्यवस्थित आयोजन केलंय. या सर्व आयोजकांचं, सर्व ग्रामस्थांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि टीमचं सांगायचं झालं तर फक्त 2 प्लेयर असे आहेत की अनुभव, वय जास्त आहे, पण बाकीचे सगळे प्लेयर हे नवीन प्लेयर आहेत. आणि त्यापैकी नमो आणि यश भालसिंग हँडिकॅप प्लेयर, त्यांचं मनापासून अभिनंदन करायला सगळ्या गावांनी पाहिजे मी तर म्हणतो. कारण असे बॉलर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला गावात उदयास येतात. आणि टीमचं म्हणायचं झालं तर आज आमचे संघाचे मालक अमोलजी मोडक यांनी आमची बऱ्यापैकी जी बॅटिंग सेटअप आहे तो आज त्यांनी सेट केला. मी आज 1 डाऊन येणार होतो, परंतु प्रणव विगडाला म्हणले तू थांब, सुहास सरांना ओपनिंग करू दे. ते त्यांचा जो निर्णय तो यशस्वी ठरला. आम्ही मॅच जिंकू शकलो, याचं श्रेय मी पूर्ण त्यांना देऊ शकतो. अजून एक प्रश्न असेल, वडकी सुपर लीग मॅजिक सर्व पाहायला मिळते, मॅजिक ओव्हर पाहायला मिळते, त्याचा काही फरक जाणवतोय का? किंवा 8 धाबा आहेत, अजून 78 कोऱ्याचा गेला नाहीये, त्यासाठी प्रयत्न असतील का? नाही, 100% मी ट्राय पण केलं होतं, परंतु तो एक डिक्लेअर साठी तिकडे गेला. 2 शॉट तिकडे मारले होते, पण एक अलीकडे पडला आणि एक डिक्लेअरला गेला. आणि तो 8 म्हणून तो ज्यावेळी आपल्याला शेवटच्या बॉलला 7 किंवा 8 करायचे असतील ना, त्यावेळेस तो निर्णायक रन ठरतील. ते मॅजिक ओव्हरचं म्हणाल तर मगाशी सांगितलं, बरेच जणांना कळत नाहीये मॅजिक ओव्हर काय आहे. मगाशी सांगितलं 9 रन झालेत आणि एका बॉलला तुम्हाला किती करायचे? 6 जाऊ शकतो फार फार. 8 मारलं तर बेस्ट जाऊ शकतात, परंतु 6 मारला तर तुम्हाला तेवढे रन तुमचे मायनस होणार आहे. हे कॅप्टननी त्या बॅट्समनला सांगितलं पाहिजे किंवा त्या बॅट्समनने समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद. अर्थात रणनीती आखणं गरजेचं आहे मॅजिक ओव्हरसाठी, कारण त्या सिच्युएशनला मॅच कुठेही फिरवू शकते, यात मात्र शंका नाही. आमच्या समवेत सुहास सर होते. 49 धाब्यांची भरदार खेळी पाहायला मिळाली, मॅन ऑफ द मॅच ठरलेत आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पुढील मॅचसाठी असतील. धन्यवाद. तोपर्यंत जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. सूरजजी दायगुडे सर, थँक्यू सो मच. थँक्यू अनिकेतजी गुंजाळ सर, मनापासून धन्यवाद. विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान लढून गेला, वाघनख्याने अफजल खानाचा पुतळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना मात्र नडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवाने झाला झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा माझा शिवभा राजा या पावन भूमीमधून होऊन गेला. अगदी मैदानाच्या आतमधून काय पाहायला मिळेल? चेंडू महत्वाचा होता आणि इथे अगदी आपण पाहतोय जो सितारा अगदी कालच्या दिवसापासून मैदानावरती चमकत होता तो खरं तर विझवण्यात आलाय.
बॅक टू द पवेलियन. आनंद मैदानाच्या आतमधून ढवळे बॅक टू द पवेलियन होत असताना पाहायला मिळतील. टीमचा करता धरता अगदी कॅप्टन कूल बॅक टू द पवेलियन. एक मोठी विकेट सजत असताना खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. जी विकेट खरं तर टीमला मिळवायची होती ती विकेट या ठिकाणी अगदी मिळाली गेली आहे. वडकी सुपर जायंट्स टीम आणि त्यांच्या विरोधात वडकी रॉयल्स टीम चालू असलेली मॅच खरं तर आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या ठिकाणी आपल्याला अगदी पाहायला मिळतील धनराज साठे, त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला सागर बोरे देखील आहेत. अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून अभिषेक शेवाळे. मॅच महत्वपूर्ण आहे. 3 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला धक्का जो होता तो खूप महत्वपूर्ण धक्का टीमला अगदी बसलाय. वडकी रॉयल्स टीम आपण देखील पाहतोय दुःखाचा डोंगर अगदी कोसळलाय. आनंद कारण बॅक टू द पवेलियन झाले. त्यानंतरचा चेंडू धनराज ऑन स्ट्राईकला आहे. खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय आक्रमण होत असताना चेंडू जमिनीला समांतर सिंगल झाली वाऱ्याच्या गतीमध्ये पूर्ण आणि त्याचबरोबर सिंगलच्या मदतीने याही चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा. 2 मिळतील. 2च्या मदतीने 5 रन्स ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आहेत. वडकी सुपर लीग 2025चा थरार अगदी आपण पाहतोय. त्याचबरोबर इथे अगदी आक्रमण तर झालंय आणि चेंडू लँड होत असताना या ठिकाणी आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये खरं तर चेंडूला ट्रॅव्हल देखील करण्यात आलंय आणि याचबरोबर या चेंडूवरती अगदी सिंगल मिळेल. अजून 2 चेंडू खरं तर उरलेत. 6 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजून उरलेत. पहिला वाईड, त्यानंतर एक सिंगल, त्याच्यानंतर नावांतर, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2, त्यानंतर सिंगल. 6 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय लोबपूल टॉस आहे. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये खरं तर चेंडू पर्यंत पोहोचलायत. अगदी आपल्याला जर पाहायला मिळतं रोखलं देखील यश आलंय. चेंडूला रोखणं खरं तर मित्रांनो आज खूप गरजेचं आहे. ते देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय. याही चेंडूवरती मिळाल्या 2 धावा. 2च्या मदतीने 8 रन्स ऑन द बोर्ड. त्यानंतर घुटकाना ते एक तर तमाशा दे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली इथे अगदी पदर पसरला होता परंतु तो पदर अगदी इथे फाटका निघालाय. ते अगदी विकेट जी होती ती मिस होते. अगदी आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो संपलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. हे धावफलक अगदी या ठिकाणी आपल्याला वडकी रॉयल्स टीमचं खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी आदेश करत मैदानाच्या आतमध्ये खरं तर बाहेरचा आदेश घेऊन आज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. अगदी एक मेसेज पुरवला गेलाय. सागर ऑन स्ट्राईक गोलंदाजीच्या माध्यमातून शाहरुख मुलांनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मॅच ऑन होतीये पुन्हा एकदा. खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडूवरती आक्रमण चढवला. लॉंगॉनचा फटका आहे. सिंगल झाली आहे पूर्ण. त्याचबरोबर इथे अगदी दुसऱ्याचा प्रयत्न होता आणि याही चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा. अगदी लक्षात घ्या एष्ट्या खरं तर सांभाळायच्या आहेत आणि याही चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 2 धावा आहेत त्या मिळाल्यात. 2 धावांच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती आहेत. सागर मोरे अगदी आपण पाहतोय. तर त्यानंतर धनराज साठे खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहेत. अगदी दिवस क्रमांक 2, मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये वडकी सुपर लीग 2025चा थरार आणि त्यानंतरचा चेंडू मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये अगदी स्लो वन गतीमध्ये अगदी परिवर्तन केलं गेलंय आणि हा चेंडू मात्र डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतरचा चेंडू सागर. इथे आक्रमण होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहिलेत आणि त्याचबरोबर एक कमालीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालंय. एक धाव मात्र लाख मोलाची आहे कारण की WSL लाख मोलाची आहे. अगदी याही चेंडूवरती अगदी किल्ल्याची तडबंदी जशी असते तसे क्षेत्ररक्षण होतंय. मिळतील 2 धावा या चेंडूवरती. सागर अगदी पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडो कॅच और जीतो मैच. एक नहीं तो थोड़ा हुआ तो मैं तो बीच में हूं. इथे अगदी विकेट सजलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू द पवेलियन. मोठी विकेट. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमधून 2रा या ठिकाणी खरं तर बसतोय. सागर मात्र बॅक टू द पवेलियन होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चांगली गोलंदाजी खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल. वडकी रॉयल्स टीमचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आदेश मोडक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील.
वडकी सुपर जायंट्स टीमचा खरं तर वंडर बॉय माफ करा आदेश मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चौदा धावा धावफलकावरती त्यानंतरचा चेंडू पुनशी एकदा आहे. अगदी याही चेंडूवरती आल्या सरशी आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. चेंडूला फेकून दिलंय. दर्शक बनतील क्षेत्ररक्षक. आदेश मोडकच्या बॅट मधून बिग बिग सिक्सर 6 रन. षटकार मिळेल आणि दुसऱ्या षटकातला इथे अंतिमचा चेंडू खरं तर उरलाय. 20 रन ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. आदेश पुरशी एकदा अगदी आपण पाहतोय खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये सिंगल होतीये पूर्ण. इथे थांबवलंय समाधान खरं तर मानायला हवंय. आणि मित्रांनो 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 21 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 21 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. तिसऱ्या षटकासाठी अगदी मॅजिक ओव्हर खरं तर पाहायला मिळेल आणि मॅजिक ओव्हर साठी गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज होत आहेत सज्ज. राहुल मोडक. षटक महत्वाचा असेल. आदेश आणि त्याचबरोबर धनराजसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. या षटकामध्ये मित्रांनो 16 धावा. टार्गेट फक्त 16 धावांचा आहे. चला गोलंदाजीच्या माध्यमातून राहुल मोडक. चला टीम मीटिंग इज नॉट अलाउड. मॅचला ऑन करा. वेळ वाचवायचा आहे टीम. 21 रन ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय. आदेश मोडक यांच्यासाठी सलग 3 षटकारांसाठी सन्मान्य अजितजी मोडक यांच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आदेशसाठी खरं तर आहे. अनिकेत आंबेकर यांच्याकडून खरं तर 1001 रुपयाचं कॅश प्राइज आज मात्र आदेश मोडक साठी देखील आहे. षटकारासाठी सलग 3 षटकारासाठी खरं तर हे पारितोषिक. त्यानंतर आदेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इनसाइड आउट खरं तर फटके खेळण्याचा प्रयत्न करत होते. सिंगल झाले. दुहेरीचा प्रयत्न आहे. अगदी चित्त्याच्या गतीने खरं तर धावलेत, पडलेत, लढलेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये धावा इथे पूर्ण केल्यात. इथे मिळतील त्या 2 धावा. 2 धावांनी खरं तर या षटकाची केली जाते सुरुवात. आदरणीय अजितजी मोडक यांच्याकडून देखील 1001 रुपयाचं कॅश प्राइज आज आदेश मोडक साठी देखील आहे. लगातारच्या 3 षटकारांसाठी हे पारितोषिक आहे. अगदी मॅच मध्ये 3 मारले की 1001 रुपयाचं कॅश प्राइज. आदेश अगदी सज्ज होतील. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या माध्यमातून राहुल मोडक 16 धावांपासून रोखण्यासाठी खरं तर सज्ज होत आहेत. अगदी याही चेंडूवरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. मिड ऑन मधून लॉंग ऑन काउंट कॉर्नर क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. त्यानंतर 2 तर झाल्या. तिसरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये जीवावरती बेततय की काही. अगदी इथे कॉलिंग करणं मित्रांनो गरजेचं आहे. दोघांमध्ये समतोल असायला हवाय. त्याचबरोबर याही चेंडूवरती मिळतील त्या 3 धावा आणि 3च्या मदतीने 26 धावा धावफलकावरती आहेत. धनराज साठे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती होत आहेत सज्ज. 4 चेंडू आतापर्यंत धनराजने खेळले. 7 धावा त्याच्या बॅट बनवल्यात. आदेश मोडकने सुद्धा 4 चेंडू खेळलेत. तब्बल 12 धावा त्याच्या बॅटमधून आता येत असताना पाहायला मिळाल्यात. राहुल आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीच्या माध्यमातून. धनराज होतील सज्जा. वडकी सुपर लीगचा थरार 2025. अगदी आपण पाहतोय या सिटीचा नो बॉल कळवलाय मुख्य पंचांनी. अगदी अवांतर धाव या ठिकाणी खरं तर पाहायला मिळेल. त्यानंतरचा चेंडू मात्र खुले आम फटकेबाजीसाठी आहे धनराज साठे. खरं तर खबरपूस समाचार देईल की काय पाहणं गरजेचं असेल. फ्री हिटचा चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 त्यानंतर 3 धावा आल्या. त्यानंतर अगदी खराब नो बॉल आणि आत्ताचा फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. या चेंडूवरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतो. बॅकफुटवरती सरकले होते. डावा पाय पुढे. त्यानंतर दुहेरीचा कॉल आणि इथे अगदी याही चेंडूवरती मित्रांनो मिळतायत त्या इथे 2 धावा आल्यात. आदेश पुढे एकदा मित्रांनो मैदानाच्या आतमधून धनराज साठे बशी नक्कीच पोहोचलेत. कानमंत्र कळवलाय. अगदी आपण जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. अजून 3 मध्ये 8 मिळवायच्यात. अगदी इथे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतंय. धनराज साठेच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये एक पॉवरफुल तर सक्सेसफुल सुद्धा आहे. सिक्सर खेळलाय 6 रन. षटकार. अगदी जर पाहिलं तर 4 चेंडू मध्ये 14 बनवल्यात आणि 2 चेंडू मध्ये आता 2 धावांची आवश्यकता असेल. 16चं टार्गेट आहे आणि त्याचबरोबर बोनस सुद्धा 10 धावांचा देखील मिळणार आहे. टोटल रन ऑन द बोर्ड 35 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 रन ऑन द बोर्ड. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. मॅच आपण ऑन करतोय.
खोलवा टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी चेंडू जमिनीला समांतर, जमिनीला गुदगुल्या होत आहेत आणि चेंडू अगदी सीमारेषा फरार. मॅक्सिमम 4 चौकार, 4 रन. चौकार आहे तो मिळतोय. चौकाराच्या मदतीने अगदी आपण पाहतो 39 तर झाल्यात आणि 10 धावा इथे अगदी बोनस मिळाल्यात. टोटल रन ऑन द बोर्ड 49 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. 49 रन ऑन द बोर्ड. 49 धावा धावफलकावरती आहेत आणि तिसऱ्या षटकातला अंतिमचा चेंडू या ठिकाणी खरं तर शिल्लक आहे. धनराज पुनशी एकदा आहेत. षटकार चौकारांचा पाऊस आणि धनराजच्या पाठमधून पुनश एकदा आपण पाहतोय. चेंडू लँड होत असताना स्टँड अँड डिलिव्हर बिग बिग सिक्सर. 6 रन. षटकार मिळालाय आणि मित्रांनो अगदी पाहिलं तर 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि वडकी सुपर जायंट्स टीम नावाचा डंका अगदी 55 रन ऑन द बोर्ड. 55 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. 55 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये खरं तर या ठिकाणी केला जातोय. पाठीमागच्या षटकामध्ये 24 आणि 10 धावा ऍड करून 34 धावा खरं तर आलेल्या पाहायला मिळतील. बॅच आपण ऑन करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज सूरज शेवाळे या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी मार्कवरती मित्रांनो पाहायला मिळतोय. 55 रन ऑन द बोर्ड. 55 धावा धावफलकावरती आहे. आदेश मोडक ऑन स्ट्राईकला आहे. निमित्त मात्र वडकी सुपर लीग 2025चा थरार पर्व अगदी पहिलं आणि याच पर्वावरती आहे सर्व खेळाडूंचा गर्व. अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय हा चेंडू मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅच महत्वपूर्ण आहे. अगदी दिवस क्रमांक स्पर्धेचा दुसरा आपण पाहतोय आणि त्यानंतर मॅच क्रमांक अगदी तिसरी आहे. 55 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. अगदी अजून 5 चेंडू बाकी आहेत. स्वभावान आलाय आणि आदेश मोडकची तळपते ही शिवरायांची तलवार. येतोय सिक्सर. 6 रन षटकार. आदेश मोडकची बॅट सुद्धा मित्रांनो थांबण्यासाठी खरं तर आलेली नाहीये. इथे मी धावा बनवण्यासाठी आलोय. 61 रन ऑन द बोर्ड. 61 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅकचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळतील का पाहणं गरजेचं असेल. कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये कित्येक खेळाडूने खरं तर या खेळाडूपर्यंत पोहोचवलेत. कॅप्टन कूल स्वतः खरं तर गोलंदाजाकडे पोहोचलेत आणि त्यानंतर आता कानमंत्राचा वापर इथे पाहायला मिळतोय की नाही. डॉट बॉल सिक्सर देखील खेळलाय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आदेश. अगदी आपण पाहिलं तर या सीडीचा व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धाव मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळते. 62 धावा धावफलकावरती आहेत. इथे आक्रमण खरं तर करण्याचा प्रयत्न होता. सिंगल झाली वाऱ्याच्या गतीमध्ये पूर्ण आणि त्याचबरोबर सिंगलच्या मदतीने दोनही इथे पूर्ण. तिसरीचा कॉल होतोय की नाही. मिस कॉल मैदानाच्या आतमधून बाद कोण होतोय. अगदी विकेट खरं तर येत असताना या ठिकाणी आपण पाहतोय धनराज मात्र बॅक टू द पवेलियन होत आहेत. एक जबरदस्त खेळी धनराज यांची देखील मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रत्येक षटकारासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील. आदरणीय तेजसजी मोडक यांच्याकडून खरं तर प्रत्येक षटकारासाठी गणेश यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज. बॅट्सला आता ऑन करतोय. 64 धावा धावफलकावरती आहेत आणि हा चेंडू मित्रांनो डॉट बॉल निर्धाव चेंडू खरं तर आलाय. अजून 2 चेंडू या ठिकाणी खरं तर उरलेत. त्याचबरोबर इथे हवाई तडाखा आहे. चेंडू लँड होत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षकांची दरी आणि त्या दरीमधून अगदी मिळाल्या आहेत त्या 2 धावा. अगदी 66 रन्स ऑन द बोर्ड. 66 धावा धावफलकावरती आहेत. आपण जर पाहिलं तर अंतिमचा चेंडू या ठिकाणी खरं तर उरला इनिंगचा. आदेश मोडक अगदी आपण पाहतो या चेंडूला खरं तर जाऊ दिलंय. अगदी इथे तिसऱ्या पंचांची पंच मदत घेत आहेत. अगदी डॉट बॉल या ठिकाणी पाहतोय. माफ करा. आणि टोटल रन ऑन द बोर्ड 66 धावा आहेत. विजयासाठी 67 धावांची आवश्यकता. 67 धावांची आवश्यकता असेल त्यानंतर होणारी मॅच लगेच कळवतोय. वडकी सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधात वडकी कॅपिटल. वडकी सुपर किंग्स आपण बूथ कॅप्टन पाठवा आणि त्यांच्या विरोधात वडकी कॅपिटल्स टीम आपलं पण कॅप्टन नाणेफेकीसाठी खरं तर पाठवून द्यायचं आहे. चला टॉस का बॉस या मंचावरती लवकरात लवकर बूथ कॅप्टन पोहोचा. वडकी सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधात वडकी कॅपिटल्स.
विजयासाठी अगदी 67 धावा खरं तर बनवाव्या लागतील. वडकी रॉयल्स टीमला विजयासाठी 4 षटकांमध्ये खरं तर 67 धावांची आवश्यकता असेल. चला मॅच क्रमांक 4 खरं तर आपण टॉस घेणार आहोत. वडकी सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधात वडकी कॅपिटल्स. चला टॉस साठी खरं तर लवकरात लवकर पोहोचायचं आहे. वडकी सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधात वडकी कॅपिटल्स. बोथ कॅप्टन टॉस साठी या. टॉस करण्यासाठी आदरणीय सतीश शेठ जगताप त्याचप्रमाणे आदरणीय संदीप शेठ जाधव हे दोनही मान्यवर अतिथींना मी विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. बोथ कॅप्टन उपस्थित आहेत का? वडकी कॅपिटल आणि वडकी सुपर किंग्स दोन्ही टीमचे कॅप्टन या मान्यवरांना मी विनंती करेल आपण हे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपल्या उपस्थितीमध्ये टॉस का बॉस आपण संपन्न करतोय. ओ टू सूरज सर. चला बोथ कॅप्टन विनंती असेल लवकरात लवकर पोहोचा. त्याचबरोबर मान्यवरांना देखील विनंती असेल मान्यवर आपण पण पोहोचायचं आहे. मॅच महत्वपूर्ण अगदी आपल्याला पाहायला मिळेल. गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया धगधगता सूर्यही झुकतो वंदितो शिवप्रभुराया. छत्रपती शिवरायांना त्रिवाराचं मानाचं वंदन आणि उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वडकी सुपर लीग या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत आम्ही करतो. मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने जर पाहिलं तर वडकी रॉयल्स तर दुसऱ्या बाजूने वडकी सुपर जायंट्स या दोन टीम्स मध्ये युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू 67 बनवायचे आहेत. सलामीची जोडी अभिषेक ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू आडव्या बॅटने आक्रमण आणि याच बरोबर चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि षटकाराने संघाचं खातं उघडलंय. चेरन टॉस होतोय. ओ टू सूरज सर. थँक्यू. बोथ कॅप्टन या ठिकाणी अगदी पाहायला मिळतील मान्यवरांच्या शुभ हस्ते. कॉल कोण करेल? कॉल वडकी कॅपिटलचे कॅप्टन इथे कॉल करतील मान्यवरांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी आपण टॉस का बॉस या मंचावरती आपण टॉस खरं तर संपन्न करतोय. मॅच क्रमांक 4 वडकी सुपर किंग्स आणि वडकी कॅपिटल्स मध्ये टॉस. चला वडकी कॅपिटल्स टीम चे कॅप्टन कॉल करणार आहेत. अगदी छाप्याचा कॉल आहे आणि इथे अगदी आपण पाहतोय काटा आलाय. टॉस तर हरलाय आणि खरं तर वडकी सुपर किंग्सचे कॅप्टन या ठिकाणी टॉस जिंकतात. प्रथमतः निर्णय काय असेल? चूज बॅटिंग. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. आपण जर पाहिलं तर पाठीमागच्या मॅचेस मध्ये जे जे टॉस जिंकले त्यांनी गोलंदाजी घेतली आहे. इथे बॅटिंग करण्याचा निर्णय काय आहे? जास्तीत जास्त स्कोर करून कमीत कमी स्कोर मध्ये समोरच्या टीमला रोखायचं हेच प्रयत्न राहतील आमचे. आज मात्र वडकी कॅपिटलच्या कोणकोणत्या गोलंदाजावरती खरं तर खास करून नजर असतील त्याच्यावरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न असेल? स्वप्नील झेंडे एकावरच. बाकीचे पण आहेत असं काय नाहीये. सर्व बॅट्समन आहेत. 4 बॅट्समन का बॉलर वरती का असं तर काही स्पेसिफिक नाहीये. सगळे बॉलर सारखेचे आणि सगळे चांगले आहेत. त्याच्यामुळे टार्गेट तो एक नाहीये. टार्गेट सगळेच असतील असं काही नाहीये. सगळ्यांना सांभाळून खेळायचं आहे आणि शेवटपर्यंत मॅच न्यायचे एवढंच टार्गेट राहील. ठीक आहे. तुम्हाला देखील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आपण वडकी कॅपिटलच्या कॅप्टन कडे अगदी जातोय. टॉस तर हारलाय आणि टॉस जर जिंकला असता तर प्रथमतः निर्णय काय असता? फिल्डिंग. अगदी मनाप्रमाणे खरं तर या ठिकाणी निर्णय भेटलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आज स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर काय पाहायला मिळते? अगदी पर्व पहिला आहे. ऑक्शनच्या पद्धतीने खरं तर ही स्पर्धा संपन्न होते
आणि स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि स्पर्धेच्या अगोदर या मैदानावरती काय काय होतं ते कळवा. स्पर्धा तर उत्कृष्ट पद्धतीने पार पाडेल, सगळे तर सपोर्ट करतात आहे आणि अशा पद्धतीने सगळ्यांनी चांगली खेळी दाखवून आपल्या गावाचं नाव कसं रोशन होईल एवढंच सगळ्या खेळाडूंनी लक्ष ठेवावं. यास दोनही कॅप्टनला पुन्हा एकदा मनापासून अमोलदादा तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर वडकी सुपर किंग्सला तुम्हाला शुभेच्छा. मान्यवरांकडून पुन्हा एकदा स्पर्धेच्या निमित्तानं 2 शब्द फक्त खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या. स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन उत्कृष्ट पद्धतीने झालेले आहे आणि सर्व खेळाडू हे आपल्या गावातीलच आहेत, त्यांना सर्वांना शुभेच्छा. यस, मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये पोहोचतोय आणि आपल्या बरोबर मायक्रोफोनवरती जोडले जातील अनिकेत गुंजाळ सर. आपल्या स्वागत. टॉस संपन्न झालंय. दोनही टीम्सला यानंतरच्या मॅचच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धन्यवाद सूरज सर. 18 चेंडू 57 धावा आता विजयासाठी गरजेचे आहेत. पहिलं षटक संपलंय, 1 बाद 10 धावा आहेत. तर दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. दोनही टीमसाठी मॅच महत्त्वपूर्ण असलेली पाहायला मिळेल. इथे विजय धारण करायचा आहे. 67 धावसंख्येचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळतोय. रणनीती आखावी लागेल, गनिमी कावे आज मात्र करावे लागतील, कारण मॅच मैदानाच्या आतमध्ये दोनही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. विजय धारण करायचा आहे, विजय मिळवायचा आहे, विजयाच्या दिशेने आगेकूच करायची आहे. तर त्यासाठी रणनीती आखावीच लागेल. संघर्षाचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं, आत्मविश्वासाचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. भारतीयांच्या नसानसामध्ये रक्तामध्ये भिनलेला खेळ म्हणून देखील क्रिकेटकडे पाहिलं जातं. आणि क्रिकेटमय दिवाळी WSL अर्थात वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने वडकी नगरीमध्ये संपन्न होताना पाहायला मिळेल. आदेश मोडक षटक क्रमांक 2. बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. बोटांची किमया पाहायला मिळाली. 1 रन शॉट अर्थात 1च धाव असेल. धावफलकावरती 12 धावा आहेत. 17 चेंडू 56 धावा. काहीसं सोपं काहीसं अवघड समीकरण पाहायला मिळेल. शाहरुख मुलानी ऑन स्ट्राईक. लोअर फुलटा चेंडू समोर दिशेने आक्रमण तर आहे. मिडऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. एक वेगवान सिंगल. या एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 12 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 16 चेंडू आणि 55 धावा ज्या गरजेच्या असलेल्या पाहायला मिळतील विजयासाठी. वडकी सुपर लीग कोण ठरणार सुपरस्टार या स्पर्धेचा? येत्या 8 दिवसानंतर मात्र या स्पर्धेचा निर्णय, स्पर्धेचा निकाल आपल्या सर्वांच्या समोर येताना पाहायला मिळेल. इथे देखील 2 धावा आहे. कौतुक करावं लागेल आदेश मोडकचं, कारण 3 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आहे. इथे आक्रमण समोरच्या दिशेने हवाई तडाखा. क्षेत्ररक्षण लाजवाब. आणि इथे अगदी आपण पाहूया पंचांचं बोट आकाशाकडे जाते, तरी देखील तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. यशस्वीरित्या चेंडू अडवला आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला पाहायला मिळेल. यशस्वीरित्या चेंडू अडवलाय की नाही, परंतु आनंद ढवळे त्या ठिकाणी होते. चांगले एफर्ट्स त्याचे पाहायला मिळालेत. मित्रांनो, आनंद ढवळेचे एफर्ट्स आवडले असतील तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला का हरकत आहे. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आलाय. सुरक्षितरित्या तिथे चेंडूला अडवलंय. अर्थात फलंदाज धावची स्वरूपात बाद असेल. फक्त आणि फक्त 1 धाव या चेंडूवरती येईल. 1 विकेट देखील आली आहे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल मोडक दाखल होताना पाहायला मिळतील. 14 चेंडू 52 धावा अजूनही गरजेच्या आहेत. 14 चेंडू 52. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? वडकी रॉयल्स की वडकी सुपर जायंट्स? वडकी सुपर जायंट्स की वडकी रॉयल्स? दोनही संघांसाठी मॅच महत्त्वपूर्ण असलेली पाहायला मिळेल. रनरेटचा विचार करावाच लागेल. वडकी कॅपिटल टीम मॅजिक बॉलरचं नाव कळवा. इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. डिक्लेरेशन झोन आणि याचबरोबर 1 धाव येते. धावफलकावरती 16 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 13 चेंडू 51.
शांत प्रकारचं वातावरण पाहायला मिळेल, परंतु फलंदाजांना देखील दाखवून द्यावं लागेल की आम्ही शांत जरी सुरुवातीच्या काळामध्ये असेल तरी संत नाहीये, आक्रमण ठोकावं लागेल. इथे आक्रमण शाहरुखच्या बॅटमधून तर झालंय. आनंद ढवळे चेंडूच्या खाली आहेत, झेल झालाय आणि इथे फलंदाजाचा खेळ देखील संपलेला पाहायला मिळेल. विकेट येते. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. 2 षटकं संपली, 2 बाद 16 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू 51 अजूनही बनवायचे आहेत आणि पॉवर प्लेचं षटक अर्थात मॅजिक ओव्हरसाठी गोलंदाज असतील मैदानाच्या आतमध्ये सुमित गायकवाड. बारा चेंडू 51 धावा. हे षटक मात्र इथे आपल्याला कलाटणी देणारा असेल यात मात्र शंका नाहीये. पॉवर प्लेचं षटक, मॅजिक ओव्हरचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 16 धावा जर पूर्ण झाल्या तर तब्बल 10 धावेंचा बोनस पाहायला मिळेल आणि 16 पेक्षा कमी धावा जर असतील तर अर्ध्या धावा या मायनस कराव्या लागतील. इथे बनल्या जाणार का की रोखल्या जाणार प्रश्नचिन्ह आहे. एका एका धावेला महत्व असेल. बुनबुनसे बनत आहे सागर. पहिला चेंडू आडव्या बॅटने शाहरुखच्या बॅटमधून फ्लायटेड लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगाला छेरन षटकार. षटकाराच्या मदतीने 22 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 चेंडू आणि 45 धावांची गरज विजयासाठी आहे. अकरा चेंडू 45 धावा विजयाचं समीकरण. सामना अजून संपलेला नाहीये मित्रांनो. सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये, कारण कोणत्याच संघाला इथे हार मान्य नाहीये. क्रिकेटचं मैदान असू द्या किंवा माणसाचं आयुष्य असू द्या, माणूस हार कधीच मागत नाही. माणूस हार फक्त एकदाच मागतो की हारवाल्याच्या दुकानामध्ये गेल्यावरती. बरोबर ना प्रकाश सर, की मला हार द्या. इथे आक्रमण समोरच्या दिशेने होतंय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचताय. सिंगल तर घेतली. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. 2+1 3 धावा येतील. या चुका टाळाव्याच लागतील. धावफलकावरती नजर टाकूया. 25 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. 10 चेंडू 42 धावांची गरज. 4 चेंडू 11 वरती शाहरुख मुलांनी खेळत आहेत. दहा चेंडू 42 धावा विजयाचं समीकरण. या षटकामध्ये 2 चेंडूंमध्ये 9 धावा आल्यात. 4 चेंडूंमध्ये अजून 7 धावांची गरज आहे. आक्रमण तर झालंय. पुला खालून पाणी. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोरा. तोपर्यंत अगदी आपण पाहूया सिंगल डबल 2 धावा येतील. धावफलकावरती 27 धावा. चुका टाळाव्याच लागतील. दोन्ही पायांच्या मधून चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला गुंगारा देताना पाहायला मिळाला, परंतु बॅकअप सुरेख होताना पाहायला मिळाले. अवघ्या 2 धावा येतील. 27 ऑन बोर्ड. 9 चेंडू 40 धावांची गरज आहे. तर मॅजिक ओव्हरमध्ये 3 चेंडूमध्ये 11 आल्यात. अजून टार्गेट पूर्ण होण्यासाठी 5 धावांची गरज आहे. इथे देखील आडव्या बॅटने आक्रमण. क्षेत्ररक्षक दूरवरती राहतात. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. 4 रन चौकार. वा भाई वा. शाहरुख मुलानी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. धावफलकावरती 31 धावा आहेत. शेवटचे 8 चेंडू बनवायच्या 36 धावा समीकरण. 4 चेंडूंमध्ये 15 धावा खर्च होताना पाहायला मिळाल्यात. सुमित गायकवाड वरती होते आक्रमण. शाहरुख मुलांनी बरसतात. बॅकफुटवरती सरकलेत. इथे डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाईल आणि आता बोनस मात्र निश्चित झालाय. अर्थात 16 धावा या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये आल्या आहेत. धावफलकावरती 32. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का चाबा. महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. नो बॉलचा इशारा. 9+1 2 धावा येतील. इथे देखील धावफलकावरती 44. 10 धावा ऍड करून 44 धावा आहेत. अर्थात बोनस ऍड झालाय.
32 अंकाचा इतिहास आपण पाहत होतो. अवघं 32 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाचं होतं. समीकरण 7 चेंडू 23 अजूनही गरजेचे आहेत. 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकही लढाई न हारलेला राजा म्हणून ज्या राजांची नोंद इतिहासाने घेतली त्या राजांचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले. हा इतिहास या मातीचा आहे. आज इतिहास घडवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू इथे सुरेख भन्नाट वेगाचा येतोय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता तोपर्यंत फेकी अस्ताव्यस्त पाहायला मिळेल, परंतु पंच कळवतात इथे डॉट चेंडू आहे. कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. धावफलकावरती 44 बनवल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर विथ ऍड करून 10 बोनस 6 चेंडू 23 धावांची गरज. सहा चेंडू 23 धावा. 23 धावा 6 चेंडू. वडकी रॉयल्स की वडकी सुपर जायंट्स, वडकी सुपर जायंट्स की वडकी रॉयल्स, कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये प्रश्न चिन्ह पाहायला मिळत आहे. गोलंदाज सज्ज होतील. शेवटचा आणि अंतिमचं षटक अक्षय शेवाळेच्या हातामध्ये सोपवलंय. शाहरुख मुलांनी आहेत 8 चेंडू 19 धाव्यांची खेळी. ऋषिकेश शेवाळे 1 चेंडू खेळलेत. शून्यावरती खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. शून्यातून विश्वाची निर्मिती करावी लागेल. इथे डाव्या एसटीच्या दूरवरती चेंडू राहतोय. व्हाईट बॉल 45 धावा. मिस्टर एक्स्ट्रा रोखाव्याच लागतील. 6 चेंडू 22. समीकरण पाहायला मिळतं डेड बॉल. मृत स्वरूपाचा चेंडू पंच घोषित करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. इथे अगदी आपण पाहूया फुलर लेनचा चेंडू होता. लॉलीपॉप होता परंतु समजू शकत नाही फलंदाजाला. डॉट बॉल आलाय. शेवटचे 5 चेंडू 22 धावा. तोडाफोडा राज्य करा हे इंग्रजांचं तत्व अवलंबावं लागेल. मॅच रंगतीये. इथे यष्ट्या उद्ध्वस्त. नो बॉल. पंचांचा इशारा आहे मात्र. जीवनदान. 5 चेंडू 21 धावा अजूनही विजयासाठी गरजेचे आहेत. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. निश्चिततेने परिपूर्ण असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. आणि सामना जर टाय झाला तर काय असेल. सुपर ओव्हर स्पर्धेतील पहिली पाहायला मिळेल का. 5 चेंडू 21. इथे आक्रमण. शाहरुखच्या बॅट मधून चेंडू लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. मैदानाच्या आतमध्ये उचलल्या अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय लालबुंद तोफेचा गोळा. छेरन षटकार. शाहरुख मुलांनी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत या धावा काय अशक्य नाहीयेत. धावफलकावरती 52. 4 चेंडू 15. अजून एखादा मोठा फटका सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतो. ती रंगत येणार का. काहीशे कानमंत्र अक्षयला देखील दिले जात आहेत. इथे देखील शॉर्टपी स्वरूपाचा चेंडू शॉर्टम फुल केलाय. आदेश चेंडूच्या खाली आले होते. जेल निसटलाय. इथे कॅच सुटलाय की मॅच सुटलीये. येणारा वेळ येणारा काळ सामन्याचं समीकरण दाखवून देईल. कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी तुटा. धावफलकावरती 54. 3 चेंडू बनवायच्या 13 धावा. 3 चेंडू 13. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. जीवनदान तर पाहिलंय शाहरुख मुलानीला मिळालंय. इथे देखील उंच हवेत. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. इथे कॉल रिकॉल मध्ये बिघाड आणि पुनश्च एकदा जीवदान आहे. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती अब तक 56 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडू 11 धावा. एक षटकार चौकार आला तर इथे सुपर ओव्हर पाहायला मिळेल. इथे जर 2 षटकार आले तर नक्कीच वडकी रॉयल संघ विजयाच्या दिशेने जाईल. परंतु इथे डॉट बॉल विकेट येत असेल तर वडकी सुपर जायंट्स विजय मिळवू शकते. कोण बाजी मारेल मित्रांनो. वडकी सुपर लीगची ही मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांना जोरदार टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा देऊयात. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. नितीन शेठ गायकवाड साहेबांच्या माध्यमातून 2 षटकार जर शाहरुख खेळत असतील तर 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. परंतु इथे डॉट आलाय. 1 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 11 धावा. 1 चेंडू 11 धावा. इथे 8 जरी मारला तरी सामना थोडासा अवघड आहे. परंतु एखादा नो बॉल एखादा वाईट बॉल सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतो. इथे देव पाण्यात ठेवावे लागतील.
बॅकफूटवरती सरकले, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक येतील चेंडूपर्यंत, एक धाव येईल आणि याच बरोबर सामना संपलाय. या सामन्यावरती वडकी सुपर जायंट संघ विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. तर वडकी रॉयल्स तुमचंही मनापासून आभार. एक जबरदस्त खेळ ह्याही टीमचा आपल्याला पाहायला मिळालाय. यानंतरची मॅच मैदानाच्या आतमध्ये लगेचच ऑन होईल. एका बाजूने वडकी सुपर किंग्स तर दुसऱ्या बाजूने वडकी कॅपिटल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 10 चेंडू 22 धावांची खेळी, 2 षटकार त्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक पाहायला मिळाले. अर्थात आदेश मोडक ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अरे चला वडकी कॅपिटल टीम क्षेत्ररक्षण सजवा तर दुसऱ्या बाजूने वडकी सुपर किंग्स. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. सुपर किंग्स संघाने टॉस विन केलाय. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. चला विनंती असेल आदेश मोडक या मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय.